हे घ्या. मम्माने साडी पाठवली. प्रीती आहे खूप. आवडली ना तुला? ठीक आहे, आता दोघांनी पटपट आवरा. आणि हो, आजची होळीची पूजा तुम्हा दोघांनाच करायची, त्यामुळे लवकर आवरून खाली या. ठीक आहे? हो. आम्ही करणार आहोत पूजा. वाव. तू वेडा आहेस का? तू सही समोर सगळं ओकून देणार होतास का? अगं मी फ्लो मध्ये बोलून गेलो, मला नाही कळालं. नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा, असं फ्लो मध्ये बोलू नकोस. सॉरी. अरे देवा, ज्वेलरी सेट द्यायचाच राहिला. अगं आपण त्या दिवशी लास्ट मोमेंटला ठरवलं की आपण लग्न नाही करायचं. लग्न झाल्याचं फक्त नाटक करायचं. आणि तूच म्हणालीस ना की जेव्हा घरी गोष्टी नॉर्मल होतील, वातावरण नॉर्मल होईल, तेव्हा आपण त्यांना सांगायचं की आपलं लग्न खरं तर झालेलंच नाहीये. आणि हे सगळं असताना आपण पूजेला बसणं, आय डोंट थिंक इट्स राईट. हे त्यांना फसवल्यासारखं होईल अंजली. अरे ओंकार, तू वेडा आहेस का? आपण कोणालाही फसवत नाही आहोत. तुला काय वाटतं, आत्ता जर आपण सगळ्यांना खरं सांगितलं तर ते मला तुझ्यासोबत राहू देतील? अरे धक्के मारून बाहेर काढतील मला. हे हवंय का तुला? असं नाही होणार अंजली. अगं पण त्यांच्या फिलिंगशी खेळणं पण बरोबर नाहीये ना. अरे आपण नाही खेळत आहोत कोणाच्या फिलिंग्सची. ओंकार, घरच्यांना अग्री नव्हतं म्हणून आपण हा सगळा ड्रामा केला ना. हे बघ, मी मनातून तुला हसबंड मानलंय. तू पण मनातून मला वाईफ मानतोस ना. झालं तर मग आपण लग्न केलं किंवा नाही केलं याने काय फरक पडतो? हा सगळा ड्रामा आपण आपल्या फॅमिलीसाठी करतोय ना. हाच. आता मला पटकन चेंज करू दे, थोडा वेळ बाहेर थांब. ओके? आणि असा फ्लो मध्ये बोलून जाऊ नकोस. काळजी घे जरा. चिल मार. काय झालं सई, तुला काही हवं होतं का? काय करू? सरळ सरळ विचारू का दोघांना? ना आता मी विचारलं तरी हे मान्य करणार.